तिची अनेक वर्षापासूनची मैत्री आता प्रेमाच्या नाजूक वळणावर पोहोचली होती. मनात राहून विचार आला, सांगायला हवं होतं का आधीच बाबांना की मला प्रशांतसारखा मुलगा. छे, काय विचार करतील बाबा माझ्याबद्दल. तसे बाबांचे माझ्यावर खूप प्रेम आहे. शिवाय प्रशांत माझ्यासारखाच उच्च शिक्षित आणि वेल सेटेड आहे. कदाचित बाबा लग्नाला सहज होकारही देतील. पण संजय व मीनाक्षीने तन्वीला दत्तक घेतलेलं आहे हे कधीही जाणवू दिलं नसलं तरी तन्वीच्या मनात मात्र उगाच दडपण यायचे की या भल्या लोकांनी मला या घरात आणलं नसतं तर कदाचित माझे शिक्षण, माझी आजची परिस्थिती इतकी चांगली नसती. याच उपकाराच्या छायेत ती जगत होती. कदाचित त्यामुळेच प्रशांतने लग्नाबद्दल विचारल्यावरही तिने स्पष्ट होकार कळवलेला नव्हता, तर विचार करायला वेळ मागितलेला होता. संधी मिळताच बाबांना विश्वासात घेऊन सर्व काही सांगू आणि त्यांचा नकार असेल तर मी सुद्धा हट्ट करणार नाही हे देखील बाबांना नक्की सांगू, असा विचार करत करत तन्वी झोपी गेली. आणि इकडे संजयने मात्र तन्वीला न सांगताच पुढच्याच रविवारी कांदापोहे कार्यक्रम करण्याचे ठरवले. जेव्हा हे तन्वीला कळलं तेव्हा तिच्या पायाखालची जमिनीत सरकली. आता कसं आणि कधी बोलणार मी बाबांशी याचा विचार तन्वी करू लागली. मी बाबांना आधीच सांगायला हवं होतं प्रशांतबद्दल, असं मनाशीच पुटपुटत होती. ती कावरी-बावरी झाली होती, अस्वस्थ झाली होती. पण आता वेळ घालवून काही उपयोग नाही हे जाणून संध्याकाळी संजय यायच्या आतच घरी पोहोचून ती त्यांची वाट पाहू लागली. लवकर घरी आल्यामुळे घरी आल्यानंतर आई विचारू लागली की काय गं, आज काही काम कमी होतं का. त्यावर तिने फक्त हो एवढंच उत्तर दिलं. असंख्य लाटा एकाच वेळी किनाऱ्यावर आदळून भयानक आवाज कराव्या असं तिच्या डोक्यात अनेक विचारांनी थैमान घातलं होतं. बाबा माझे ऐकतील ना, हा भाबडा प्रश्न तिचा पिच्छा काही सोडत नव्हता. शनिवार असल्याने संजय घरी थोडे लवकर पोहोचले होते. येताना त्यांनी बेकरीतून काहीतरी आणलं होतं. ते पिशवींच्या लेबलवरून दिसत होतं. घरात येताच मीनाक्षीकडे पिशवी देऊन ते बोलले, हे घे आणि फ्रीजमध्ये ठेव, असे सांगून आंघोळीला गेले. त्या पिशवीत काय आहे हे मीनाक्षीने विचारले नाही. कदाचित तिला माहिती असावं किंवा तिनेच काहीतरी आणायला सांगितलेलं असावं. ह्या पिशवीत उद्याच्या पाहुण्यांसाठी गोडधोड तर नाही ना. तन्वीच्या हृदयाचे ठोके अजूनच तीव्र होऊ लागले. ती गप्पच हॉलमध्ये बसून होती. संजय अंघोळ वगैरे करून सोफ्यावर येऊन बसला. रोज इकडे तिकडे धांदरटपणाने वस्तू शोधत फिरणारी तन्वी आज सोफ्यात शांतपणे बसलेली पाहून संजयला मात्र आश्चर्य वाटले. म्हणून ते म्हणतात, काय तन्वी बेटा, काम लवकर संपलं वाटतं आज तुझं. छान. तसंही उद्या कांदापोहे कार्यक्रम ठेवला आहे, तर तुला हवं असेल तर जा शेजारच्या ब्युटी पार्लरमध्ये आणि पाहिजे तर तुझ्या आईलाही घेऊन जा. तन्वीची स्थिती मात्र काहीही उत्तर देण्याची राहिलेली नव्हती. काय करावं, काय बोलावं काहीच तिला कळत नव्हतं. नकळत तिच्या तोंडून केविलविना स्वरात बाबा एवढाच शब्द फुटला. ती हलकीच संजयच्या जवळ सरकली. तेव्हा संजयनेही तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि बोलू लागला, अगं बेटा, मुलीच्या आयुष्यात हा लग्नाचा प्रसंग कधीतरी येणारच ना. त्यात एवढी का हळवी होतेस आहेस तू. आणि तसंही उद्या तर लग्नाची बोलणी ठरली तर तुझे सासर याच शहरात असेल. तू कुठेही फार दूर जाणार आहेस आम्हाला सोडून. त्यावर तन्वी बोलते, तसं नाही बाबा. तन्वीने आता धाडस करून बोलायचे ठरवले. मी खरे तर तुम्हाला आधीच सांगायला हवं होतं प्रशांतबद्दल. संजयने काही बोलायला तोंड उघडताच तन्वीने त्यांना गप्प केलं. थांबा बाबा, मला बोलू द्या. माझे एकदा सर्व ऐकून घ्या, मग तुमचा निर्णय सांगा. मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. तेव्हा संजय शांत झाले. तेवढ्यात मीनाक्षी किचनमधून हॉलमध्ये आली. आवाज न करता सोफ्याच्या रिकाम्या जागेत बसली. तर तन्वी सांगू लागली, प्रशांत आणि मी कॉलेजपासून मित्र आहोत. तो सध्या एका चांगल्या ठिकाणी चांगल्या पोस्टवर काम करत आहे. आम्ही आजवर मित्र म्हणून खूप फिरलो, एकत्र अभ्यास केला. ही मैत्री कधी प्रेमात बदलली कळलंच नाही आणि मलाही तो आवडू लागला. त्याने मला लग्नासाठी विचारलेलं आहे, पण मी तुमच्याशी बोलून पुढचे सारे काही ठरवणार होते. पण बाबा, मला तुम्हाला सांगता आलं नाही आणि तुम्ही उद्या अचानक कांदापोहे कार्यक्रम ठरवला आहे. मी नाही जाऊ शकणार त्या कार्यक्रमाला पाहुण्यांच्या पुढे. मला माफ करा बाबा. त्यावर भूकंपाचा हादरा बसल्यानंतर आक्रोश होण्याआधी जी भयान शांतता असते ती त्या हॉलने यावेळी अनुभवलेली होती. तन्वी बोलून गेली आणि संजय मात्र निशब्द झाला.
मीनाक्षीला मात्र हे असं होऊ शकतं याची कल्पना कदाचित असावी. ती काहीच न बोलता किचनकडे वळली. आता काहीसा गंभीर चेहरा करून संजय ताडकन उठून उभा राहिला. आणि तन्वी, तू आम्हाला इतकं परकं समजतेस का, की तुझ्या मनातील सांगायला कुठली तरी परिस्थिती निर्माण व्हायला हवी होती? तन्वीला तिची चूक पुन्हा एकदा उमगली होती. तिच्या डोळ्यातून अश्रूंची धार थांबायला तयार नव्हती. पण ऐक बेटा, उद्या ज्यांना बोलवलं आहे तो माझा अनेक वर्षापासून खूप चांगला मित्र आहे. मी आत्ताच त्याला फोनवरून नकार कळवणे योग्य ठरणार नाही. त्यांना उद्या येऊ दे. कार्यक्रम ठरलाच आहे तर कार्यक्रम करू आपण. तो झाल्यावर मी त्याला मैत्रीच्या नात्याने शांतपणे समजावून सांगतो. किमान तोपर्यंत तरी तू अजून काही करू नकोस. आणि हो, माझ्या पाकिटातून पैसे घेऊन जा पार्लरमध्ये. हा उदास चेहरा येताना आता हसरा दिसला पाहिजे. तो बाबांचा आदेश समजून तन्वी बाहेर पडली. तशी ती उशिराच घरी परतली तिच्या मैत्रिणीसोबत. त्या रात्री कुणीच एकमेकांशी फारसे काही बोलले नाही. दुसऱ्या दिवशी रविवारची सकाळ काही गडबडीत सुरू झाली. पाहुणे येणार म्हणून त्यांच्या तयारीसाठी दूध, पोहे शिवाय 1-2 नारळही संजयने आधीच आणून ठेवले होते. तन्वी मात्र हे सारे पाहून अजूनही गोंधळातच होती. बाबा तर माझ्यावर खूप प्रेम करतात. ते माझ्या मनाविरुद्ध लग्न नाही लावणार. पण त्यांच्या मित्राला दुखवू नये त्यासाठी ते इतकी काळजी का घेत आहेत? तन्वी आपल्या खोलीत गेली. ती बाहेर आलीच नाही. बाबांनी सांगितल्याप्रमाणे मात्र ती कांदापोहे कार्यक्रमासाठी तयार झाली होती. नवीन साडी नेसून नथ नाकात चढवून तन्वी नेहमीपेक्षा सुंदर व आकर्षक दिसत होती. पाहुणे मंडळी आली. बऱ्याच गप्पाटप्पा झाल्यानंतर पाहुण्यांनी मुलीला बोलवा असे सांगितले. मीनाक्षीची सूचना मिळताच तन्वी हॉलमध्ये आली. तिला पाहुण्यांकडे पाहायची इच्छाही झाली नाही. ती खाली मान नजर घालून आपल्याच विचारात मग्न होती. तन्वीला पाहून ते पाहुणे बोलतात की, मुलगी छान आहे, आम्हाला पसंत आहे. तन्वीच्या समोरच पाहुण्यांनी सांगितल्यामुळे तन्वी गडबडली. तेवढ्यात संजयने चर्चा पुढे नेली. आणि ते ठीक आहे, पण माझ्या पोरीला पसंत आहे की नाही ते तर मला बघू द्या. काय तन्वी बेटा, तुला आहे का पसंत मुलगा? आता तन्वी इकडे आड तिकडे विहीर अशा कात्रीत सापडली होती. हो म्हणावं तरी पंचायत आणि नाही म्हणावं तरी काय करावं? आता मात्र तिचा संयम सुटत चालला होता. जे काही बाबांना सांगितलं तेच आपण इथे पाहुण्यांना सांगावं आणि हा विषय इथेच थांबवावा असा विचार करून तिने मान वर केली. पण समोर प्रशांतला पाहून आनंदाने उड्या माराव्या की ओरडावं जोरजोरात हेच तिला कळत नव्हतं. तिच्या कावऱ्या-बावऱ्या चेहऱ्याकडे पाहून पाहुण्यांसह आई-बाबाही जोरजोरात हसू लागले. तेव्हा मात्र तिला हा सगळा डाव आधीच शिजलेला असल्याची खात्री पटली. अगदी लाजतच आणि लटक्या रागाने तिने, बाबा, काय हे असं कोणी वागतं का आपल्या लाडक्या मुलीशी? असं म्हणत संजयच्या छातीवर डोकं टेकवलं. संजयने कधी त्या प्रशांतला शोधलं, त्यांच्या घरच्यांना जाऊन कधी भेटले, तन्वीच्या लग्नाची मागणी घालून कांदापोहेचा आगळावेगळा प्लॅनही ठरवला, हे फक्त त्या एकट्या संजयनाच माहीत होतं. तन्वी विचार करू लागली की माझा सख्खा बाप असता तर त्यांनीसुद्धा एवढं केलं नसतं. तिला तिच्या बाबांचा आणि त्यांचे आपल्या मुलीवर प्रेम असलेल्या जीवापाड प्रेमाचा खूप जास्त अभिमान वाटू लागला. लाजणाऱ्या तन्वीच्या हनुवटीला तर्जनीने हलकेच उचलून संजय म्हणाला, काय मग तन्वी बेटा, नकार कळवूया का पाहुण्यांना? जा बाबा, अजून चेष्टा केली तर मी बोलणारच नाही मी तुमच्याशी. तिचे ते हसणे, संजयने तिच्याकडे स्मित करत उगाच तिच्या केसातून फिरवलेला मायेचा हात, हे सगळं पाहून किचनमध्ये पाहणारी मीनाक्षी मात्र आनंद अश्रूंनी भिजून गेली होती. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.